कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे सोन्याच्या दरामध्ये मोठी घट। मुंबईत सोनं प्रतितोळा 5,000, पुण्यात 3,000 तर जळगावात 2,000 स्वस्त। नवीन कररचनेत 3 ते 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% टॅक्स, करात 17,500च्या घरातला फायदा, तर स्टँडर्ड डिडक्शन 50,000वरून 75,000। मोबाईल फोन, चार्जर, सोलर सेट, इलेक्ट्रिक वाहनं, कॅन्सरची औषधं स्वस्त, तर प्लास्टिक उद्योगांवर कराचा बोजा वाढणार। शेअर बाजारातल्या वर्षभरासाठी केलेली गुंतवणूक महागणार, 10 ऐवजी 12.5% कर लागणार। ईपीएफओ सदस्यांसाठी मोठी घोषणा, पहिल्यांदा पीएफ खातं सुरू करणाऱ्या नोकरदाराला 3 हप्त्यात 15,000 रुपये, 1 लाख पगारापर्यंतची मर्यादा। एनडीए सरकारसाठी पाठिंबा देणाऱ्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना रिटर्न गिफ्ट, आंध्रच्या अमरावती राजधानीसाठी 15,000 तर बिहारच्या रस्त्यांकरता 26,000 कोटी। आंध्र प्रदेश आणि बिहारला मिळालेल्या भरघोस तरतुदीवरून मवियाच्या नेत्यांचा संताप, आंध्र प्रदेश बिहार लाडका मग महाराष्ट्र का परका, सुप्रिया सुळेंचा सवाल। केंद्राचं नवरत्न बजेट, मुख्यमंत्र्यांकडून स्तुतीसुमनं, मध्यम वर्गाला फायदा देत भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प, फडणवीसांकडून कौतुक। महाराष्ट्र सरकारच्या धर्तीवर आता केंद्राची ही लाडका भाऊ योजना, 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना 12 महिन्यांची इंटर्नशिप, महिन्याला 5,000 रुपये हप्ता। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल, पुणे पोलिसांनी 2 वेळा नोटीस बजावून देखील खेडकर गैरहजर। केंद्राचं कुर्सी बजाव बजेट, राहुल गांधींचा हल्लाबोल, काँग्रेसचा जाहीरनामा कॉपी पेस्ट केल्याची टीका, तर भाजपला महाराष्ट्र द्वेष असल्याचा आदित्य ठाकरे यांचा आरोप। एनसीए अध्यक्षपद निवडणुकीकरता मतदान सुरू, आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर, किरण सामंत यांनी बजावला मतदानाचा हक्क। बेवारस रुग्णांवर उपचार करून त्यांना निर्जनस्थळी सोडणाऱ्या ससूनच्या डॉक्टरांना दणका, 2 जणांवर निलंबनाची कारवाई, वंचितने उघड केला होता धक्कादायक प्रकार। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने संधी दिली तर मी वडिलांविरोधात लढणार, नरहरी झिरवाळ यांच्या मुलाची भूमिका। भिवंडी जवळच्या माणकोली चिंचोटी मार्गावर खड्ड्यामुळे ट्रक उलटला, प्रशासन झोपा काढतं का, वाहतूकदारांचा संतप्त सवाल। नीट परीक्षेत पेपरफुटी झाल्याचे ठोस पुरावे नसतील तर फेरपरीक्षेचा आदेश देऊ शकत नाही, सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाचं विधान। इंद्राणी मुखर्जीच्या परदेशी जाण्याच्या प्लॅनला हायकोर्टाचा ब्रेक, सत्र न्यायालयाने दिलेल्या परवानगीला स्थगिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।